श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय शिवारे माणगाव, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र. माझे नाव कार्तिकी रेवती पाटील. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव मयुरी माणिक पडवळ. मी इयत्ता 8वीत शिकते. नमस्कार, माझे नाव श्रुती शरद चौगले. मी इयत्ता 8वीत शिकते. नमस्कार, माझे नाव प्रांजली संजय पाटील. मी इयत्ता 8वीत शिकते. नमस्कार, माझे नाव वैभवी नितीन पाटील. मी इयत्ता 8वीत शिकते. पाणी शुद्धीकरण म्हणजे पाण्यातून आवांशिक आणि रासायनिक संयुगे, सेंद्रिय आणि अजैविक पदार्थ आणि सूक्ष्मजीव काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. पाणी टंचाई. जगातील अनेक भागात पाण्याची टंचाई आहे, ज्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी, उद्योग आणि इतर गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हवा प्रदूषण. पाण्याचे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि ते पिण्यायोग्य राहत नाही. पाणी व्यवस्थापन. पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे पाण्याची टंचाई आणि प्रदूषण वाढते. हा जो आम्ही प्रयोग केला त्याच्यासाठी त्याची कृती. पहिल्यांदा आम्ही पुट्टा घेतला, परत ग्लास घेतले, बॉटल कापून विहीर बनवली, ते शेत बनवलं, स्ट्रॉ घेतले, बिल्डिंग बनवली, रस्ता बनवला, घरे बनवली, कार बनवली. यात आम्ही दगड, ह्यामध्ये वाळू आणि ह्यामध्ये कापूस, यामुळे आपण पाणी ओतून ह्याचे शुद्धीकरण होऊ शकते. अशुद्ध पाणी शुद्ध होऊ शकते. हे शुद्ध झालेले पाणी गावातल्या लोकांना आवश्यक असते, पिण्यासाठी आवश्यक असते व शेताला पुरेसे असते. पाण्याचे प्रदूषण वाचवण्यासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. औद्योगिक आणि घरगुती रासायनिक कचरा थेट पाण्यात सोडू नये. रासायनिक खतांचा वापर कमी करावा. अधिक सांडपाणी प्रक्रिया करायला हवी. आपल्या गावामध्ये नद्या असतात. नद्यामध्ये आपल्या गावातील शेतकरी, गुरे व स्त्रिया कपडे धुतात, त्यामुळे आपल्या गावातील नदीतले पाणी प्रदूषित होते. हे न होण्यासाठी त्यांनी आपल्याला जेवढे पाणी लागेल तेवढेच बाजूला घेऊन आपली गरज भागवली पाहिजे. याचा उपयोग